तर आता आपण डिस्कस करूया डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स, जे पेज नंबर 4 वरती दिलेले आहेत. हे एक लेट्स लर्नचा हा एक भाग आहे. याच्यामध्ये सिंपल काय आहे की जे आपण आतापर्यंत रॅशनल नंबर्स बघत आलेलो आहे, हे जे रॅशनल नंबर्स आहे हे रॅशनल नंबर्स m अपॉन n च्या फॉर्म मध्ये असतात. m अपॉन n च्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे वरती एक न्यूमरेटर असतो आणि खाली एक डिनॉमिनेटर असतो. आता हे m अपॉन n च्या फॉर्म मध्ये आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये आहे. याला आपल्याला हे डेसिमल रिप्रेझेंटेशन मध्ये करायचं, म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. ते कसं करतात आणि काही याच्यामध्ये काही रूल्स असतात रिप्रेझेंट करताना, ते आता आपण बघूया. हे सिंपल आहे की आपल्याला 7 ला 6 डिवाइड करायचं, मग आपण डिवायडेशन करून घेऊया. 6 7 जर बघितलं आपण तर 6 1 6, इथं 1 उरतील, 1 पॉइंट द्या, 0 येईल. पुन्हा 6 1 6 घ्या, इथं किती होतील? 4. नंतर इथं 40 करूया आपण. नंतर मग 6 7 36 होतील. हे खाली किती उरतील? 4. पुन्हा जर 40 केलं तर पुन्हा 6 6 36, खाली किती उरतील? 4. म्हणजे पुन्हा हे 4 पुन्हा 40 होणार, खाली पुन्हा 36 येणार. म्हणजे जर तुम्ही इथं पुन्हा 6 7 36 केलं तिथं 6 येतील, 4 उरले. पुन्हा 6 6 36 करसान, 40 मधून 36 गेले, पुन्हा 4 होतील. पुन्हा तेच रिपीट होत राहील. याचा अर्थ काय आहे की इथून पुढे आता 6 नंबर रिपीट होत राहणार. जोपर्यंत करणार तुम्ही डिवायडेशन तोपर्यंत रिपीट होत राहणार आहे. मग तुम्ही जर याला असं लिहून घेतलं की 1.66666 हा कंटिन्यू रिपीट होत राहणार आहे. नाही असं लिहिण्यापेक्षा बुक मध्ये रिप्रेझेंटेशन असंच दिलंय की जर असं असेल 1.6 तर तुम्ही वरती एक डॉट द्या. या डॉटचा अर्थ होईल की डॉटच्या खालची संख्या समोर रिपीट येणार आहे. डॉटच्या खालची संख्या जी आहे ती रिपीट येणार आहे. सॉरी, इथं 1.16 पाहिजे. ओके फाईन, हे 1.16 तर 6च्या पुढे तुम्ही डॉट दिला. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी असं आपण डिवायडेशन केल्यानंतर या ठिकाणी 40 येतात. तुम्ही 6 7 36 केले की 36 येतील, 4 होतील. त्याला तुम्ही पुन्हा 40 करणार, मग पुन्हा 6 7 36 करणार, 40 मधून 36 गेले, 4 होणार. पुन्हा 6 7 36 करून 40 मधून 36 मायनस करून पुन्हा 4 येणार. सांगायचं तात्पर्य हे डिवायडेशन नेव्हर एंडिंग आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही करत राहणार तोपर्यंत चालू राहणार. मग त्यामुळे आपण काय केलं की ही असं लक्षात येत आहे आपल्या की इथून पुढे 6 6 6 रिपीट होत जाणार आहे. मग आपण या ठिकाणी याचं डिवायडेशन डेसिमल फॉर्म मध्ये अशा पद्धतीने लिहून घेतलं. यामध्ये 6 6 6 6 6 6 6 हे रिपीट होत राहणार आहे. मग असं एक कंटिन्यू असं डॉट डॉट लिहिण्यापेक्षा बुक मध्ये काय केलंय की ही जी नंबर आहे अशाच असं लिहून घ्यायचं, 6 लिहायचा तसा तसा, 6च्या वरती एक डॉट द्यायचा. हा डॉट हे दर्शवतो की हे 6 या ठिकाणी समोर रिपीट होत राहणार आहे. ते अशा पद्धतीने रॅशनल नंबर तुम्ही या डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकता. तसेच तुम्ही जर पुढे बघितलं तर 5 अपॉन 6 हा एक नंबर आहे. 5 ला 6 ने डिवाइड करायचं. आपण या ठिकाणी डिवाइड करून घेऊया 6 आणि या ठिकाणी संबंधात 5 या ठिकाणी. मग तुम्ही जर घेतलं या ठिकाणी 6 1 6, ऍक्च्युली 6 1 6 डायरेक्ट जमणार नाही, तुम्हाला इथं 0 पॉईंट करून इथं 50 करावं लागणार. मग नंतर 6 8 48 करावं लागणार. मग तुम्ही जर या ठिकाणी 6 8 48 केलं या ठिकाणी किती होतील तुमचे? 2 होतील. तुम्ही याला पुन्हा 20 जर केलं तर सायंत्रिक 18 होऊन जाईल. हे सायंत्रिक 18 होईल. नंतर किती झालंय? 2. या ठिकाणी तुम्ही पुन्हा 20 करसाल, हे पुन्हा मग सायंत्रिक 18 जर झालं तर हे 18 होतील, पुन्हा इथं 2 होईल. पुन्हा तुम्ही 20 करसाल, इथं 3 येईल, पुन्हा इथं 18 होईल, पुन्हा इथं 2 येईल. सांगायचं तात्पर्य आहे की इथून खालची जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू अशीच चालत राहणार आणि याच्यासमोर 3 3 3 3 3 3 पुन्हा पुन्हा रिपीट येत राहणार. मग त्यामुळे आपण जर असं इथे लिहून घेतलं की 0.833333 नेव्हर एंडिंग समोर चालत राहणार. याला जर तुम्ही असं लिहू शकता थोड्या वेळापूर्वी केल्याप्रमाणे 0.83 कोण रिपीट होते? 3 रिपीट होते. 3च्या वरती असा डॉट द्या. या डॉटचा अर्थ होईल की 3 समोर रिपीट होत राहणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही या रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकता. समोर अजून असेच एक एक्झाम्पल दिले 22/7, 22/7. हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही असं 22 ला 7 ने डिवाइड करत गेले की 3.142857 असा नंबर येत राहणार. तुम्ही जो ऑब्झर्व केलं हे डिवायडेशन जेव्हा तुम्ही करत राहणार भरपूर मोठं, एक लक्षात येईल तुमच्या की 14 28 57 हा जो नंबर आहे
हा 14, 28, 57 नंबर, याच्यानंतर पुन्हा 14, 28, 57 नंबर येतोय, असंच हे पुढे रिपीट होत राहणार आहे. मग या ठिकाणी काय होत होतं की सिंगल डिजिट रिपीट होत होतं का, म्हणून आपण डॉट दिलं. या ठिकाणी सिंगल डिजिट रिपीट नाही होते, ग्रुप ऑफ डिजिट रिपीट होतोय, म्हणजे एक भरपूर डिजिटचा ग्रुप रिपीट होतोय. मग या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी जो डिजिटचा जो ग्रुप आहे एवढा ग्रुप रिपीट होतोय कंटिन्युअसली, मग तो ग्रुप अशाला असा लिहून घेतो आणि त्याच्यावरती आपण असं हे जे आहे अशी एक लाईन मारतो. कारण डॉट कुठं कुठं देणार तुम्ही, सिंगल डिजिट असतं तर डॉट देता आलं असतं, पण इथं सिंगल डिजिट नाहीये, मग सगळ्या ठिकाणी डॉट देण्यापेक्षा एक आपण लाईन रिप्रेझेंट करतो. ही लाईन आपल्याला हे दाखवते की हा जो ग्रुप ऑफ डिजिट आहे, हा ग्रुप ऑफ डिजिट समोर डॉटच्या नंतर रिपीट होत राहणार आहे. तसंच खाली अजून एक एक्झाम्पल आहे 23/99. याला तुम्ही असं डिवाइड करत गेले तर तुमच्या लक्षात येईल की 23, 23, 23, 23 हे आकडे जे आहेत हे रिपीट होत राहणार आहे. याच्यामध्ये रिपीट काय होतंय, 23 हा एक डिजिटचा ग्रुप आहे, हा डॉट नंतर रिपीट होतोय. मग तुम्ही 23 ला लिहून घ्या या ठिकाणी, आणि हा जो 23 आहे या ठिकाणी रिपीट होतोय, ग्रुप ऑफ डिजिट्स आहे, म्हणजे त्या पूर्ण ग्रुपला एक लाईन दर्शवली आपण, आणि ही लाईन असं दाखवते की तो 23 रिपीट होत राहणार आहे. तर अशा पद्धतीने डेसिमल रिप्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही रॅशनल नंबरचं अशा पद्धतीने करू शकता. हे तुम्हाला पेज नंबर 4 वरती लेट्स लर्न म्हणून असा एक कन्सेप्ट दिलेला आहे. आता आपण लगेच थोड्या वेळामध्ये प्रॅक्टिस सेट जो आहे तुमचा 1.3 आहे, 1.3 घेऊया. तर आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट जो 1.3 आहे, यामधले काही एक्झाम्पल्स बघूया आपण. 3 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी लिहिले. पेज नंबर 4 वरती हा प्रॅक्टिस सेट आहे. पहिलंच एक्झाम्पल आहे की त्यांनी असं सांगितलं 9/37 हा जो रॅशनल नंबर आहे, 9/37 या रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. मग सिंपल आहे, 37 ला तुम्हाला 9 ला 37 ने तुम्हाला डिवाइड करावं लागणार. मग आपण या ठिकाणी 37 डिवायझर घेतला, 9 ला डिवाइड करायचंय, 9 लिहून घेतला आणि पॉइंट वरून काही झिरो अजून केले त्याच्यासमोर. मग आता 37 2 जा हा 37 चा पाडा कोणाच्या, जो टेबल आहे कोणाचा पाठ नसतो, पण तुम्ही मल्टिप्लिकेशन करून करून त्याचा टेबल बनवू शकता. 37 2 जा 74 होतात, 90 मधून 74 डिवाइड केले तर 16 येतील. हा समोरचा झिरो ऍज इट इज घ्या. 37 4 जा 148 येतात, 160 मधून 148 मायनस केले तर 12 येतील, समोरचा झिरो ऍज इट इज घेतला. 37 3 जा 111 होतात, 120 मधून 111 मायनस केले 9 होतात, समोरचा झिरो ऍज इट इज घेतला. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी 90 पासून ही प्रोसेस सुरू झाली होती, 90 पुन्हा आला, त्याच्यानंतर 37 2 जा तुम्ही 74 करणार, इथं 60 येणार, पुन्हा ही प्रोसेस यानंतर रिपीट होणार आहे. याचा अर्थ इथून खालची प्रोसेस रिपीट होणार, याचा अर्थ 243 नंतर आता पुन्हा 243 येणार आहे. मग या ठिकाणी ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग बनते. नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ होतो की कधीच संपणार नाही, तुम्ही असं कितीही डिवाइड करत राहिले तर हे डिवाइड होतच राहणार, हे टर्मिनेट होणार नाही. टर्मिनेट म्हणजे संपणार नाही, म्हणून याला नॉन टर्मिनेटिंग म्हणतात. आणि हे जे नंबर्स या ठिकाणी येणार आहेत ते रिकरिंग असणार आहे. रिकरिंगचा अर्थ रिपीटिंग, रिकरिंगचा अर्थ होतो रिपीटिंग, म्हणजे 243 पुन्हा 243 243 243 हा जो ग्रुप ऑफ डिजिट आहे, हा जो ग्रुप ऑफ नंबर्स आहे हा रिकरिंग राहणार आहे, म्हणजे रिपीट राहणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 0.243 जो आहे 243 याला लिहून घेणार. आणि आपण आता थोड्या वेळ बघितलं की जेव्हा ग्रुप ऑफ डिजिट रिपीट होतो तेव्हा आपण अशी एक लाईन ड्रॉ करतो. ही लाईन ही शो करते की 243 हे नंबर्स रिपीट होताना आहेत. आता जो सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे, या सेकंड नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघसाल तर सेकंड नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये 18/42 18/42 असा एक नंबर दिलाय, रॅशनल नंबर. याला तुम्हाला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. मग या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर थोडस याला अजून शॉर्ट मध्ये करू शकतो आपण. कसं शॉर्ट मध्ये करणार की न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 6, म्हणजे न्यूमरेटरला बी 6 ने डिवाइड करा, डिनॉमिनेटरलाही 6 ने डिवाइड करा. एकाच ठिकाणी मल्टिप्लाय करणं, एकाच ठिकाणी डिवाइड करणं मॅथ मध्ये चालत नाही.
जर मल्टिप्लाय करत असेल तर दोन्ही ठिकाणी करावं लागतं, डिवाइड करत असेल तर दोन्ही ठिकाणी करावं लागतं. पुन्हा आपण न्यूमरेटरला 6 ने डिवाइड केलं, डिनोमिनेटरला 6 ने डिवाइड केलं. 18/6 किती आहे? 6 3 18 येतात, म्हणजे या ठिकाणी 3 येईल, म्हणजे 6 1 6 6 3 18, म्हणजे या ठिकाणी 3 येणार. 6 7 42, म्हणजे या ठिकाणी 7 येणार. याचा अर्थ 18/42 हा नंबर आपण 3/7 मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. मग आता सिंपल आहे, तुम्हाला 3 ला 7 ने डिवाइड करायचे, 3 ला 7 ने डिवाइड करायचे. मग आता डिवाइड करताना 7 4 28, 32 28 जातील, 2 उरतील, 0 ऍज इट इज घेतला. 7 2 14, 7 2 14 म्हणजे 7 2 14, इथं 6 उरतील, 0 ऍज इट इज घेतला. पुन्हा 7 8 56, 60 मधून 56 जातील, 4 उरतील, 0 ऍज इट इज घेतला. 7 5 35, 40 मधून 35 जातील, 5 उरतील, 0 ऍज इट इज घेतला. मग नंतर 7 7 49, 1 उरेल, 0 ऍज इट इज घेतला. नंतर 7 1 7, 3 उरतील, 0 ऍज इट इज घेतला. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं, या ठिकाणी 30 आहे, 30, या ठिकाणी 30 आला. याचा अर्थ 30 नंतर पुन्हा हीच प्रोसेस याच्या खाली रिपीट होणार आहे. याचा अर्थ हा जो नंबर आलाय 4 2 8 5 7 1, हा 4 इथे रिपीट झाला. याचा अर्थ पुन्हा हा ग्रुप जो आहे हा पुन्हा याच्या समोर रिपीट होणार आहे. त्यामुळे ही नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग प्रोसेस आहे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, की न संपणारी, आणि रिकरिंग म्हणजे काय, की हे रिपीट होत राहणार आहे. मग अशी प्रोसेस आहे. मग आता आपण या ठिकाणी याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. मला असं वाटतंय की मी हे जे आहे हे स्क्रॅच करतो आणि या ठिकाणी ते लिहून घेतो. ठीक आहे, या ठिकाणी मी लिहून घेतो. या ठिकाणी लिहून घेताना आपण हा नंबर ऍज इट इज लिहिणार आहोत. 0.428571 हा नंबर रिपीट होणार आहे. हा ग्रुप ऑफ डिजिट, हा ग्रुप ऑफ नंबर रिपीट होणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी याला अशी वरती एक लाईन मारली. ही लाईन ही शो करते की हा. आता 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 9 ला 14 ने डिवाइड करायचे. मग आता 9 ला 14 डिवाइड करायचं, तर आपण अशा पद्धतीने याला लिहून घेतलं. मग आता 14 सखी 84 होतात, 90 मधून 84 गेले, 6 राहिले, 0 ऍज इट इज घेतला. 14 चौक 56 होतात, 60 मधून 56 गेले, 4 राहिले, 0 ऍज इट इज घेतला. 14 दुने 28 होतात, 40 मधून 28 गेले, 12 राहिले, 0 ऍज इट इज घेतला. 14 8 112 होतात, 120 मधून 112 गेले, 8 उरले, 0 ऍज इट इज घेतला. 14 पंचे 70 होतात, 80 तो 70 गेले, 10 राहिले, 0 ऍज इट इज घेतला. 14 7 98 होतात, 100 मधून 98 गेले, 2 राहिले, 0 ऍज इट इज घेतला. 14 1 14, इथे किती राहतात, 6 राहतील, 0 ऍज इट इज घेतला. सांगायचं तात्पर्य हेच आहे की या ठिकाणी 60 आलेलं आहे बघा. 60 आला, याचा अर्थ इथून खालची जी प्रोसेस आहे ही पूर्ण प्रोसेस याच्या खाली पुन्हा रिपीट होणार, म्हणजे हे नॉन टर्मिनेटिंग होणार. नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ न संपणारा, आणि हे जो तुमचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन रिकरिंग असेल. रिकरिंग हा क्वेश्चन जो असेल हा रिकरिंग असेल. रिकरिंगचा अर्थ होतो रिपीटिंग, म्हणजे हा नंबर रिपीट होत राहणार आहे. मग आता आपण तो नंबर ऍज इट इज या ठिकाणी लिहून घेऊया. 0.64285714 हा जो नंबर आहे याच्यावरती आपण एक लाईन मारली. त्या लाईनचा अर्थ होतो की हा नंबर, हा ग्रुप ऑफ डिजिट रिपीट होत राहणार आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त नंबरची स्किल आली पाहिजे, म्हणजे तुमचे पाढेपाठ पाहिजे. 14चा पाढापाठ पाहिजे, नंतर या ठिकाणी समजा 7चा पाढा पाहिजे. ते एक्सेप्शनल केस आहे, 37चा पाढा कोणाला पाठ नसतो, तर मग ते मल्टिप्लिकेशन करून तुम्ही असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. या प्रॉब्लेम सेट मध्ये आपण 3च एक्झाम्पल्स घेऊया, कारण की याच्यामध्ये काही तुम्हाला एक्सप्लेनेशन किंवा स्किलफुल काम नाहीये. हे सगळं इट्स ऑल पार्ट ऑफ टेबल्स. ओके, चालेल. तर आता आपण याच्या पुढचं जे प्रॅक्टिस सेट आहे 1.4 त्याबद्दलची माहिती आता आपण इथे पुढे घेऊया. थँक्यू. जसं की इरॅशनल नंबर जे असतात ते m/n च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस म्हणजे शो करता येत नसतात. ठीक आहे,
एक आपण एक इरॅशनल नंबर कन्सिडर करूया, बुक मध्ये पण दिलेला आहे. √2 हा एक इरॅशनल नंबर आहे. या इरॅशनल नंबरला आपण m/n म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर असले आपल्याकडे कुठलेच दोन व्हॅल्यू अवेलेबल नाहीयेत, जे न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटर ठेवल्यानंतर √2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल. त्यामुळे √2 हा एक इरॅशनल नंबर आहे आणि या इरॅशनल नंबरला आपल्याला नंबर लाईन वर शो करण्यासाठी एक मेथड आहे. ती मेथड आता आपण बघूया. ठीक आहे. आपल्याला √2 जो आहे हा नंबर लाईन वर रिप्रेझेंट करायचा आहे. या ठिकाणी आपण असं इथं कन्सिडर करूया की समथिंग या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 1 आहे. तर आता इथं आपल्याला काही एक जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण इथून पुढे करूया. हा जो 1 आहे, 1 या 1च्या ठिकाणी एक परपेंडिक्युलर लाईन मारून घ्या. समजा कन्सिडर करा की या ठिकाणी 1 आहे, 1च्या ठिकाणी एक परपेंडिक्युलर लाईन मारून घ्या. हा जो 0 आहे याला आपण या ठिकाणी फॉर एक्झाम्पल O नाव देऊ. हा जो 1 ज्या ठिकाणी एक्स ऍक्सिसला मीट झालाय त्याला फॉर एक्झाम्पल A नाव देऊ. तर ही लाईन जी आहे ही लाईन परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ हा अँगल जो असेल हा 90 डिग्री असेल. आता 0 1 एवढ्यातलं जे डिस्टन्स आहे ते 1 एवढं आहे, 1 युनिट एवढं, म्हणजे A चं जे डिस्टन्स असेल ते असेल 1 युनिट, किंवा आपण असं लिहूया की लेंथ ऑफ OA इज इक्वल्स टू 1. आता जेवढं OA आहे म्हणजे 1 तेवढंच डिस्टन्स इथे वरती पण घ्या आणि त्याला नाव द्या P. म्हणजे आपण असं लिहू शकतो की जेवढं OA आहे तेवढंच तुम्ही OP घेतलं. OA किती आहे? 1 एवढं. तर AP पण किती असणार आहे? 1 एवढं. तर लेंथ ऑफ AP जे आहे ते आहे 1. मग आता या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा जो पॉइंट आहे हा O आणि P, हा O आणि P तुम्ही पॉइंट जॉईन करून टाका. O आणि P हा जो पॉइंट आहे हा पॉइंट तुम्ही जॉईन करून टाका. हा पॉइंट जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला लेंथ ऑफ OP काढायचा असेल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेंथ ऑफ OP किती आहे हे काढायचंय. आपला हे सगळं करण्याचा उद्देश काय आहे की ही जी नंबर लाईन आहे, समजा या ठिकाणी इकडं -1 असणार, इकडं -2 असणार, इकडं 1 आहे, इकडं समोर कुठंतरी असं 2 असणार. या नंबर लाईन वर √2 हा जो इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर म्हणजे असा नंबर ज्या नंबरला रॅशनल नंबरचा काही m/n च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येत नाही, हा इरॅशनल नंबर आपल्याला या नंबर लाईन वर शो करायचा आहे. त्यासाठी हे सगळं आपण कन्स्ट्रक्शन करतोय. आता OP काय असेल हे जर बघायचं असेल तर सिंपल, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. कुठला ट्रायंगल? OAP हा जो आहे हा या ठिकाणी 90 डिग्री असल्यामुळे OAP हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. पण हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की आपल्याला पायथागोरसचा थेरम आठवतो. मग आपण या ठिकाणी पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकतो. कसा अप्लाय करू शकतो बघा. इन ट्रायंगल OAP अप्लाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम अप्लाय करा. पायथागोरस थेरम अप्लाय करण्यासाठी पायथागोरस थेरम काय असतो की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. म्हणजे लेंथ ऑफ OP स्क्वेअर इज इक्वल टू धी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. डी स्क्वेअर किती येत आहे? OA स्क्वेअर येत आहे हे, आणि हे काय येत आहे? AP स्क्वेअर येत आहे, बरोबर का? आता लेंथ ऑफ OP स्क्वेअर इज इक्वल्स टू OA किती आहे? 1 एवढा. या ठिकाणी आपण लिहून घेतलंय OA किती आहे? 1 एवढा. म्हणजे या ठिकाणी 1 लिहा, स्क्वेअरच्या जागी पुन्हा स्क्वेअर तसा लिहा. AP बघा, AP किती घेतलाय आपण? 1 घेतलाय. मग AP सुद्धा काय येईल? 1 स्क्वेअरच्या जागी स्क्वेअर. हे जे आहे हे LOP स्क्वेअर जसं तसं. 1 चा स्क्वेअर काय असतो? 1. 1 चा स्क्वेअर काय असतो? 1. 1 प्लस 1 किती आहे? 2. याचा अर्थ OP जी लाईन आहे त्याचा स्क्वेअर हा 2 आलेला आहे. तर आपल्याला OP चा स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला OP किती आहे हे पाहिजे. मग आता मी तीच लाईन या ठिकाणी पुन्हा लिहून घेतो बघा, व्यवस्थित बघा.
तीच लाईन आपण या ठिकाणी लिहून घ्या, लेंथ ऑफ OP स्क्वेअर इज इक्वल टू 2 अशा पद्धतीने आहे. आता बोथ साइड स्क्वेअर घ्यायचं, टेकिंग बोथ साइड स्क्वेअर रूट, बोथ साइड स्क्वेअर रूट, बोथ साइड स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूटचा अर्थ काय होतो बघा, स्क्वेअर रूटचा अर्थ असा होत असतो की ह्या 2 च्या वरती हा जो असा आकार टाईप आहे ज्याला आपण स्क्वेअर रूट म्हणत असतो, हा स्क्वेअर रूट. त्याचा बोथ साइड स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. जो नंबर आहे तो कधी असेल तसं लिहून घ्या. आता बोथ साइड स्क्वेअर रूट घ्यायचा. बोथ साइड स्क्वेअर रूट घ्यायचं म्हटल्यावर काय, या ठिकाणी पण स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आणि या ठिकाणी पण स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलंय की डिवाइड करताना न्यूमरेटर डिनोमिनेटरला दोघांना पण डिवाइड करावं लागतं, मल्टिप्लाय करताना दोघांना पण मल्टिप्लाय करावं लागतं. तर स्क्वेअर रूट घेता तर दोनही साईडला स्क्वेअर रूट घ्यावं लागतं, तेव्हाच ते इक्वेशन बॅलन्स राहत असतं. एकाच साईडला स्क्वेअर रूट घेऊन जमत नसतं. मग आता आपण जनरली बघत असतो की हे जे आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे कॅन्सल होऊन जाईल, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. आता एकदा शॉर्ट मध्ये आपण बघूया की नेमकं हे कॅन्सल कसं होत असतं. ऍक्च्युली काय असतं माहिती का, आता हा गणिताचा भाग नाहीये पण आपण समजून घेऊया. हे जे आहे ना LOP स्क्वेअर जो आहे तो अशाला लिहून घेऊ. हे जे स्क्वेअर रूट तुम्हाला दिसतंय ना, स्क्वेअर रूटचा अर्थ मॅथ मध्ये 1/2 असतो. म्हणजे याच्याही बाहेर 1/2 हा पॉवर आहे, याचा अर्थ असा होत असतो. याचा अर्थ असा होतो की याच्या बाहेर जो स्क्वेअर रूट आहे याचा अर्थ पॉवर 1/2 असा आहे. या स्क्वेअर रूटचा अर्थ पॉवर 1/2 असतो. म्हणजे या गोष्टीचा पॉवर 1/2, या गोष्टीचा पॉवर 1/2 याचा अर्थ स्क्वेअर रूट होत असतो. मग आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पॉवरचाही काहीतरी पॉवर असतो, या ठिकाणी 2 हा एक पॉवर आहे, याचाही पॉवर 1/2 आहे. जेव्हा पॉवरचाही पॉवर असतो तेव्हा पॉवरचं मल्टिप्लिकेशन होत असतं. या ठिकाणी जर तुम्ही असं लिहिलं की LOP पॉवरचं मल्टिप्लिकेशन 2 into 1/2, 2 into 1/2 असं होत आहे. हे 2 तर कॅन्सल होऊन जाईल. हे काय राहील, LOP चा पॉवर 1, पॉवर 1 याचा अर्थ काहीच नाही, पॉवर 1 ऑलवेज पॉवर 1च असतो. मग त्यामुळे आपण जनरली काय म्हणत असतो की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, आणि फक्त जो आतला भाग आहे तेवढाच राहील. ठीक आहे. आता आपण हे प्रत्येक वेळेस एवढं एक्सप्लेन करत नाही बसणार, आपण डायरेक्ट याच्यानंतर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल करणार, जसं मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलंय. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. मग आतमध्ये काय राहते बघा, लेंथ ऑफ OP इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजे OP जे आहे ट्रायंगल मध्ये त्याची लेंथ जी आहे त्याची लेंथ स्क्वेअर रूट राहते. इथे मी लिहून घेतो, ही लेंथ किती आहे स्क्वेअर रूट, ही एवढी 1 आहे, ही पण किती आहे 1 आहे. म्हणजे OP ची लेंथ √2 एवढी झाली. आता तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर हा काय आहे 0 पासून ते इथपर्यंत हे अंतर किती झालं √2, स्क्वेअर रूट 2 एवढं झालं. मग आता विचार करा, जर समजा तुम्ही सर्कल काढण्यासाठी चॉप घेतला, स्क्वेअर रूट 2 एवढं हे एक रेडियस घेतलं आणि तुम्ही जर असा एक आर्क ड्रॉ केला, तर आर्क ड्रॉ केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की 0 पासून हे डिस्टन्स OP हे डिस्टन्स किती आहे स्क्वेअर रूट 2 एवढं आहे. मग इथून तर ह्या इथपर्यंत डिस्टन्स किती असणार स्क्वेअर रूट 2 एवढंच असणार. का, कारण की हे पण रेडियस आहे ना हे पण रेडियसच आहे. रेडियस सर्कलचा प्रत्येक ठिकाणी सेम असतो. याचा अर्थ जेवढी लांबी ही आहे तेवढीच लांबी ही असणार. मग तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी इथून तर इथपर्यंत जे अंतर असेल ते √2 असेल. या पॉइंटला तुम्ही √2 असं म्हणू शकता. याचा अर्थ आपण नंबर लाईन वर स्क्वेअर रूट 2 हा जो इरॅशनल नंबर आहे तो आपण या नंबर लाईन वर शो केलेला आहे. हे थोडस लेट्स लर्न या पार्ट मध्ये होतं. याच्या समोर अजून आय थिंक सो एक प्रॅक्टिस सेट 1.4 आहे. त्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काही 2-4 एक्झाम्पल आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. या लेट्स लर्न मध्येच लागून अजून एक छोटासा कन्सेप्ट आहे, आपण तो सुद्धा आपण आता पेज नंबर 5 वर लेट्स लर्न मध्ये एक नोट दॅट म्हणून एक छोटासा कन्सेप्ट आहे, तो खूप महत्वाचा आहे, तो सुद्धा आपण बघूया. काय की आता थोड्या वेळापूर्वी आपण जेव्हा सेट 1.3 च्या अगोदरची काही माहिती बघत होतो, रॅशनल नंबरला डेसिमल नंबर मध्ये कसं एक्सप्लेन करतात त्याबद्दलची माहिती होती.
त्यावेळी आपण बघितलं होतं की 22/7 म्हणजे 22 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर 3.142857 142857 अशी एक रिपीटिंग नंबर येतो. मग आपण काय केलं होतं की जो रिपीटिंग नंबर होता 3.142857 याला अशी वरती एक लाईन देऊन टाकली होती. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू होती ही 22/700 होती. आता महत्वाचा मुद्दा काय? महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण इरॅशनल नंबर बघतोय. इरॅशनल नंबर म्हणजे असे नंबर्स जे नंबर्स m अपॉन n च्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाहीत. m अपॉन n च्या फॉर्म मध्ये जे नंबर लिहिता येत नाहीत त्यांना इरॅशनल नंबर म्हणतात. बुक मध्ये बऱ्याच ठिकाणी याच पेज नंबर 5 वर सांगितलेले की पाय हा इरॅशनल नंबर आहे. पाय जो आहे, जो आपण मॅथ्रेटिक्स मध्ये प्रत्येक ठिकाणी यूज करतो, पाय हा इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबर आहे याचा अर्थ पायला m अपॉन n न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये शो करता येत नाही. पण बऱ्याच वेळेस आपण आपल्याच मॅथमॅटिक्स मध्ये पायला 22/7 22/7 ची ही व्हॅल्यू घेतो. मी असं कसं काय घेतो? आपण तर म्हणतो ना की पाय हा इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबरला m अपॉन n च्या न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये शो करता येत नाही, पण ही व्हॅल्यू तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्येच आहे. मग ह्या पायला आपण हे 22/7 लिहू शकतो का? लिहितो तो कशा प्रकारे लिहितो आणि का लिहितो याबद्दल समजून घेऊया. ऍक्च्युली पायची ही व्हॅल्यू आहे ना, पायची जी व्हॅल्यू आहे, पायची ही व्हॅल्यू आहे, या ठिकाणी ही व्हॅल्यू माझ्या सुद्धा पाठवतो, मी सुद्धा बघून लिहिलेली आहे. पायची व्हॅल्यू आहे 3.141592653589793238. हे पॉईंटच्या पुढचे हे 18 डिजिट आहे. तुम्हाला गुगलला या 18च्या पुढच्या अजून भरपूर डिजिट भेटतील. सांगायचं तात्पर्य आहे की ही व्हॅल्यू नेव्हर एंडिंग आहे. ही एवढी पायची व्हॅल्यू आहे. म्हणजे पायला तुम्हाला डिनॉमिनेटर आपण न्यूमरेटर आपण डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येत नाही. पण तुम्ही 22/7 जर कॅल्क्युलेशन बघितलं तर ते जवळपास असं काही 3.142857 येतं. पहिले दोनच जर तुम्ही घेतले ते येतात 3/14. यांचे पण पहिले दोन डिजिट किती आहेत बघा. यांचे पहिले दोन डिजिट पायचे किती आहेत? 3.14. यांचे पण पहिले डिजिट किती आहेत? 3.14. म्हणून आपण अप्रॉक्सिमेटली असं म्हणू शकतो की 22/7 हे पायच्या जवळपास आहे. एक्झॅक्टली पाय नाही. एक्झॅक्टली पाय एवढी ही व्हॅल्यू नाही, पायच्या जवळपास आहे. क्लोजर टू पाय. मग हे अशा पद्धतीमध्ये आहे. नोट टॅग मध्ये हा पॉईंट लिहून दिलेला आहे त्यांनी बुक मध्ये आणि खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे, त्यामुळे आपण हा पॉईंट घेतला. प्रॅक्टिस सेट 1.4 जो पेज नंबर 5 वर आहे त्याचा जो पहिले एक्झाम्पल आहे, मी एक्झाम्पल लिहिलेलं नाहीये पण ऑलमोस्ट मी एक्झाम्पल वाचून दाखवतो तुम्हाला. द नंबर √2 इज शोन ऑन द नंबर लाईन. √2 या ठिकाणी नंबर लाईन वर शो केलेला आहे. स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युजिंग √2. फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली. म्हणजे सांगायचं तात्पर्य सिंपल आहे की √2 यांनी जर नंबर लाईन वर शो केलेला आहे आणि √3 सुद्धा त्यांनी ऍक्टिव्हिटी मध्ये काढून दिलेलं आहे, पण आपण पूर्ण काढूया. थोडस तुम्हाला अजून एकदा रिवाइज होईल ती गोष्ट. आणि √3 काढा आणि काही बॉक्स फिल करा. तर शेवटी आपण बॉक्स फिल करू, सुरुवातीला सॉल्व्ह करून देऊ. ही जी डायग्राम आहे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितली होती. या ठिकाणी 0 आहे, ज्याला O असं नाव दिलं. लेफ्ट साइडला मायनस संख्या आहे, राईट साइडला +1 आहे. या +1चा वापर करून आता आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये √2 हा पॉईंट शो केला होता. मग सिंपल तोच √2 पॉईंटला एक परपेंडिक्युलर लाईन मारली, इथं 90 डिग्री अँगल आला, वरती जो लाईन गेली तर हा जो Q आणि R आहे हा 1 युनिट म्हणजे 1 एवढा कन्सिडर केला, जो आपण मागच्या पण एक्झाम्पल मध्ये केला होता. आणि O पासून ते Q पर्यंत हा जो नंबर आहे हे डिस्टन्स हे √2 आहे. हे सुद्धा आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं. OQ. आता आपल्याला √3 दाखवायचंय. याच्या √3 कुठे असेल? तर √3 साठी तुम्ही √2 साठी मागच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं माहितीये का? तुम्ही हे डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं होतं, हे एवढं रेडियस मध्ये कन्सिडर केलं होतं, असा चॉक मारला होता, ज्या ठिकाणी जाईल ते सुद्धा रेडियसच होत होतं. तुम्ही हे रेडियस कॅल्क्युलेट केलं
आणि त्यालाच तुम्ही रूट 2 शो केलं होतं. आता रूट 3 साठी आपण तेच करणार. हे जे ओ आर आहे हे कॅल्क्युलेट करणार, ते ऑलमोस्ट रूट 3 येणार. रूट 3 आलं की याचा चॉप मारून आपण इथे इंटरसेक्ट करणार या लाईनवर. ज्या लाईनवर इंटरसेक्ट करणार एवढं डिस्टन्स जर रूट 3 असेल रेडियस, तर चॉप जिथपर्यंत जाईल ते सुद्धा रेडियस असेल, म्हणजे रूट 3 असेल. ते आता आपण बघूया. आता ओ आर आपल्याला फाइंड आउट करायचंय. पायथागोरस अप्लाय करायचा कशामध्ये? इन अ ट्रायंगल ओ क्यू आर. ओ क्यू आर मध्ये पायथागोरस अप्लाय करायचा. पायथागोरस काय सांगतो की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू साइड्स. म्हणजे ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू धिस स्क्वेअर प्लस धिस स्क्वेअर. लिहून घेऊया एल ओ आर स्क्वेअर. एल ओ आर स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर. ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. क्यू आर स्क्वेअर. आता ऑब्झर्व करा एल ओ क्यू. ओ क्यू किती आहे? रूट 2 आहे. रूट 2 पण त्याचा काय सांगितलंय? स्क्वेअर सांगितलाय. प्लस बघा क्यू आर किती आहे? 1 पण 1 चा काय सांगितलाय? स्क्वेअर सांगितलाय. मग आता बघा आपण आता थोड्या वेळापूर्वी घेतलंय की स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. मी आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं स्क्वेअर रूट कसं कॅन्सल होतं ते. स्क्वेअर रूट कॅन्सल झालं इथं काय राहील? फक्त 2 राहील. 1 चा स्क्वेअर काय असतो? 1च असतो. 2 प्लस 1 किती होतील? 3 होतील. हे काय आलंय? हे आलंय एल लेंथ ओ आर च्या लेंथचा स्क्वेअर 3 आलाय. पण आपल्याला या लेंथचा स्क्वेअर थोडी पाहिजे, आपल्याला ही लेंथ पाहिजे. मग बोथ साइड स्क्वेअर रूट घ्या. बोथ साइड स्क्वेअर रूट घ्या. या ठिकाणी पण स्क्वेअर रूट आणि या ठिकाणी पण स्क्वेअर रूट. आता मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलंय की स्क्वेअर रूट कॅन्सल होत असतं. स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यामुळे हे काय होईल? एल ओ आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3. पलीकडचा रूट 3 तसाच राहील. याचा अर्थ असा झाला की ओ आर ही जी लेंथ आहे ही रूट 3 एवढी आहे. रूट 3 एवढं तुम्ही कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि या ठिकाणाहून तुम्ही असा, या लाईनला थोडं वाढून घेऊ आपण, या ठिकाणाहून तुम्ही असा चॉप मारायचा. तो चॉप आता बघा ओ आर हे रेडियस आहे. किती आहे? रूट 3. हे सुद्धा एवढं रेडियसच असणार. हे पण किती असणार? रूट 3 असणार. म्हणजे या जो पॉइंट आहे हा पॉइंट आलाय तुमचा रूट 3. हा जो पॉइंट आलाय तुमचा रूट 3. मग आता या ठिकाणी जे आहे हे ऍक्टिव्हिटी मध्ये काही ठिकाणी कुठे बॉक्सेस केलेले आहेत त्यांनी. फॉर एक्झाम्पल माझ्या माहिती दिसतो हे सगळेच पॉइंट त्यांनी बॉक्स मध्ये घेतलेले. हे सगळे पॉइंट त्यांनी बॉक्स मध्ये घेतलेले. ते सिंपल आपण हे बॉक्स फिल केले, आपण पूर्ण सॉल्व्ह केले. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 मध्ये 2 नंबरचा एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले की शो रूट 5 ऑन अ नंबर लाईन. रूट 5 हा इरॅशनल नंबर आहे. या रूट 5 ला तुम्हाला या नंबर लाईन वर शो करायचंय. आता आपण प्रिव्हियसली 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले तशाच पद्धतीने हे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. नंबर लाईन ड्रॉ केली. 0 ला ओ कन्सिडर केलं. 0 नंतर 1 आला. 1 नंतर 2 आला. 2 ज्या ठिकाणी आला तिथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली वरती. हा ओ आणि पी हे 2 पॉइंट जॉईन करून घेतले. आता जे दिसतंय आपल्याला ते आपण लिहून घेऊया. जे दिसतंय ते लिहून घ्या. तुम्ही जर म्हणाल लेंथ ऑफ ओ क्यू किती आहे, सो ओ ते क्यू पर्यंत किती आहे लेंथ? ही 2 एवढी लेंथ आहे. मग या ठिकाणी आपण 2 लिहून घेऊया. लेंथ ऑफ ओ टी किती आहे? आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे ज्यावर हा जो पॉइंट असतो ही लेंथ नेहमी 1 घेतलेली आहे. या ठिकाणी सुद्धा ही 1च घ्यायची आहे. लेंथ ही 1 आहे. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं की जर हे परपेंडिक्युलर ट्रायंगल आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, याच्यामध्ये ही लेंथ 2 आहे, ही लेंथ 1 आहे. राहिला फक्त हायपोटेनस. आणि मागच्या दोनही प्रॉब्लेम मध्ये आपण हेच बघितलं होतं की हायपोटेनस कॅल्क्युलेट करायचा, त्या रेडियसचा चॉप मारायचा, तो त्या ठिकाणी जो असेल एवढी जी लेंथ असेल तेवढीच ती लेंथ असेल, कारण दोन्ही रेडियसच असणार आहे. तर आता सिंपल आपल्याला पुन्हा या ठिकाणी ओपी काढायचा आहे. मग आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू की लाईक एल म्हणजे लेंथ, ओपी हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे धिस स्क्वेअर इक्वल टू धिस स्क्वेअर प्लस धिस स्क्वेअर. म्हणजे लेंथ ऑफ ओपी स्क्वेअर इक्वल टू धिस स्क्वेअर म्हणजे ते काय? ओ क्यू एवढं आहे. म्हणजे लेंथ ऑफ ओ क्यू स्क्वेअर पायथागोरस. हे काय आहे? पी क्यू. लेंथ ऑफ पी क्यू स्क्वेअर पायथागोरस.
मग हे अशाला असंच ठेवा. लेंथ ऑफ ओ क्यू किती आहे बघा, 2 चाही काय स्क्वेअर. पी क्यू सॉरी हे ओपी नाहीये, हे पी क्यू आहे. ठीक आहे, हे पी क्यू आहे. ओके, पी क्यू किती आहे बघा 1 चा हे काय स्क्वेअर. मग 2 चा स्क्वेअर किती होत असतो 4. 1 चा स्क्वेअर किती असतो 1. 4 प्लस 1 किती असतील 5. मग हे लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअर किती आलं 5. पण आपल्याला ओपी स्क्वेअर नाही पाहिजे, फक्त ओपी पाहिजे. मग आपण काय करणार, हे जे लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअर इज इक्वल्स टू जे 5 होतं त्याला बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट करणार. मग या ठिकाणी पण तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं, या ठिकाणी पण तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं. आताच आपण बघितलं थोड्यापूर्वी की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होत असतं. स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, हे काय होईल लेंथ ऑफ ओपी इज इक्वल्स टू पलीकडचं स्क्वेअर रूट कशाला तसंच राहील, हे असेल रूट ऑफ 5. याचा अर्थ असा होतो की ओपी ची लेंथ असेल रूट 5. ओपी ची लेंथ असेल रूट 5. मग सिंपल तुम्ही कर्कटक मध्ये चॉप मध्ये रूट 5 एवढी लेंथ घ्यायची, असा एक चॉप मारायचा. असा एक चॉप मारल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ओपी हे एवढे रेडियस आहे, हेच रेडियस इथपर्यंत आलं. याचा अर्थ ह्या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत हे जे डिस्टन्स आहे हे किती असणार आहे रूट 5. याचा अर्थ आपण नंबर लाईन वर रूट 5 शो केलाय. थँक्यू.